अरे अरे तुम रुकेंगे तो आएंगे ना भाई, रुक ना 2 मिनट। अरे लेके ही आ रहा है नीचे उसको, मेरा ये है वो बायको आहे मेरा, रुको हात थांब रे बाबा, थांब आलो खाली। अबे चल रसिका, आलाय तो ड्रायव्हर आलाय खाली, आवर पटकन चल। आवरलंय माझं, आणि त्याला सांगा ड्रायव्हरला थांबायला। मी बुक करायला सांगितलं नव्हतं ना तुम्हाला ड्रायव्हर, मी काय म्हटलं होतं मी जाते ड्राईव्ह करत करत, पण नाही तुमचा माझ्या ड्रायव्हिंगवर विश्वासच नाहीये। अरे कसं ठेवू विश्वास, मुंबईतल्या मुंबईत चालवणार आहेस का तू गाडी? नॅशनल हायवे आहे तो, इथे गाडीत बसून हॉर्न न वाजवता करतेस ना समोरच्यांना, ए हटरे ए बाबा ए बीच में मत आओ आंग पे घालूंगी, हे करतेस ना ते तिकडे ट्रक वाल्यांना करशील। वाटेल ते बोलताय तुम्ही, मी चांगली चालवते गाडी। राहू दे, चांगली चालवते गाडी। आणि एवढी माझी काळजी वाटते तर तुम्ही चाला ना माझ्यासोबत। नो बाबा, नाही रे बाबा, नाही, मला नाही विश्वास तुझ्या ड्रायव्हिंगवर। ऑफिसला सोडायला स्कूटरवरून येतेस तेव्हा सँडलचा ब्रेक करतेस, नाही नको अजिबात। नॅशनल हायवेवरती चालू गाडीत दरवाजा उघडून अशी गाडी थांबवलीस तर काय करू? नको, मी नसतो येत, तुझी तू जा। ड्रायव्हर खूप बोलताय, खूप आणि ना तुमच्यापेक्षा तर चांगली गाडी मी नक्कीच चालवते। हो हो, तुम्ही काय करता, ब्रेक दाबताना हिचके देत देत गाडी चालवता, 15 मिनिटं तुमच्या बाजूला बसवते ना की गरगरायला होतं मला। आणि मी बडबडते, तुम्ही काय करता, ए चल ना एच्या बापाचा रस्ता आहे वाटतं, मग आणि भची भाराकडी सुरू होते की नाही सांगा बरं, ते सुद्धा बंद काचेच्या आत, कोणाला आवाज जात नाही म्हणून ही हिंमत। एखाद्याने रागाने असे लुक दिला की मग आपली मान खाली जाते, मग अर्धा तास त्या दिशेने बघायचंच नाही। मोठे मला सांगतायत कौतुक, बोला आता। हा बोला ना, ऐकते मी, बोला। बदला विषय, बदला। हेलो, हाँ आ रहा है, मैं नीचे आ रहा है बाइको को लेके, रुको तुम। हाँ चलो, हाँ चल चल आवर, मला सांगते माझ्या गाडी, चल आता पटकन। तुम्हाला डबा उघडायला सांगितलेला उघडला तुम्ही? हा डबा मी उघडायचा आहे? हो। अरे केवढा घट्ट आहे हा, त्याच्यावर काय उड्या मारून मारून बंद केलायस? रडायचं प्रत्येक गोष्ट, डबा उघडायचा त्याच्यातही रडत बसा। नाही उघडते, नख दुखायला लागली काय त्याच्यात, आणि कशाला उघडायचा तुला तो? असं काय करताय, लाडू केलेत आईसाठी, नंतर मग तुम्हीच म्हणाल आईसाठी लाडू केलंस, घेऊन गेलोस, माझ्यासाठी चवीला पण ठेवलं नाही। नको ठेवूस, नको ठेवूस, मला नाही खायचे तुझ्या आईसाठी केलेले लाडू। कसले आहेत? आणि मेथीचे लाडू आहे। मग तर नकोच आहेत, मला आवडत पण नाहीत। नाही म्हातारीला नाही, ती खाईल। खरं तर गरज आहे लाडू खायची, बघा। 1 मिनिट, मला गरज आहे म्हणजे? हा मला गरज आहे म्हणजे? गडबडीच्या वेळेला ना नेमकं कोणाला तरी यायचं। मला गरज आहे म्हणे लाडू खायचे, आवर पटकन। हा कोण? चल, पृथ्वी प्रताप। हा पृथ्वी प्रतापाचं घर आपण ड्रायव्हर बोलावला होता ना। हा या या येऊ का? आहे का आता लगा दुसरा ड्रायव्हर? काय लगा म्हणून फोन कट करता येईल का माझं मागासपासून? ए काय भावा, कुठला ॲप? हसू नको, त्याला सांग मी ड्रायव्हर नाहीये। हे ड्रायव्हर नाही आहेत, हे आमचे हे आहेत मामा येतं का? हे आहे मी, नवरा आहे मीचा, कळलं ना? असं ना, मला चेहऱ्यानं वाटलं मी केली आहे गाडी। अरे तू हिंदीत का बोलत होता रे मगापासून? मराठीत बोल ना। मी नवरा यायचा, मी गाडी बुक केली, म्हणजे ड्रायव्हर बुक केला, गाडी आमची। असू दे, चला ती लालगी गाडी न्यायची का? लाल गाडी न्यायची, चल चला की मग। नाही थांब थांब, मला वॉचमॅनला बोलवते, बॅग्स जड आहेत। नाही मी आहे की, कशाला? बॅग जड आहेत, पाठीत लचक बिचक भरेल। नाही नाही असू देव, त्याला काय बिहारला काय लागते? बॅग जड आहेत, असू द्या, काय नाही होत, चला। अय्या, दोन्ही बॅगा एकत्र उचललात तुम्ही? मग तेवढे एवढे पटले हो। अहो एक कधीपासून प्रयत्न करतायत, अशी एक बॅग उचलला जातात, दुसरी खाली, दुसरी उचलला जातात, पहिली खाली, सीसा चालू होतं मगासपासून। तुम्ही किती पटले उचललं? नाही मॅडम, दिसण्यावर जाऊ नका, चोरवाडी आहे। लंगोट घालून आकड्यात आलो की नाही तुम्ही, म्हणजे बघतच बसाल। ती कशाला बघेल रे? ती कशाला बघेल? हा तू लंगोट घालून आखाड्यात येशील आणि ती बघेल का? नाही नाही अहो साहेब, ती बोलण्याची पद्धत असते हो तशी। माझं कसं आहे, लंगोट घालून एकदा आलो की नाही मी, माझं अंग म्हणजे निराळच होतंय काहीतरी। तुम्हाला बी प्रश्न पडेल, हा लगा हे कपड्यात आता हाडकं होतोय लगा, लंगोटी म्हणजे दणकाटच झालंय एकदम। वा वा वा, गावचे एकदम। कुस्ती वगैरे खेळायचात का तुम्ही? म्हणजे काय तालमीत तयार झाला राव? वा, बघूनच वाटतं एकदम रांगडा गडी। मिशी दाढी पण कसली वाढवली तुम्ही, रुबाबदार दिसता। थँक्यू। चला घेऊन जायचं का? आमच्या यांना नाही येत मिशी दाढी।
म्हणजे इथे येते नाहीच येत असं नाहीये, अगदी नोटिसेबल नाही येत, पण आहे. क्लोज प्रिमाइसला पटकन कळते अशी आहे. काही काय सांगताय, उगाच काही सांगू नका. इथे असं पॅच आहे, तिथे नाही येत की नाही. शांत राहा, शांत. आणि कधी कधी तर ना तुमच्यापेक्षा माझे अपर लिप्स जास्त वाढतात. मग वाढवते, दे पी आणि ठेव डीपी. वाटेल तर बोल नका. चालेल, चल चल घे. ऐका ना सर्जेराव, माझा एक लाडवाचा डबा उघडून द्याल का तुम्ही? डबा उघडायची होय? हो. घ्या की मग दे. अरे बाबा नको उघडूस, जरा तू घट्ट दबाय सोड. नाही असं यांना काय ना उघडताच येत नाहीये. संपव ना वाक्य. सतत यांना जमत नाही, यांना जमत नाही, काय गरज आहे? तुम्ही काय कडक म्हणते हे गो? केवढं कडक होत आहे लागा? अहो तसं नाही, डबा- डबा ना काय तो एवढं झालं? हो नाही उघड. आई शप्पथ! उघडला तुम्ही एका फटक्यात. बघा यांनी एका फटक्यात डबा उघडायचं काय? उघडलं. कधीपासून प्रयत्न करत होते, जमतच नव्हते यांना. असं होय. एकदम दणकट का तुम्ही. हा, धनकड म्हणजे तुम्हाला सांगतो, गावाकडं कोणाच्या कुलपाची चावी हरवली की नाही, मलाच घेऊन जाते ती. का? या का बुक्कीत कुलूप तुडतोय मी. माझं तसंच असतंय. वा, यांना नाही जमणार. अरे का प्रत्येक गोष्ट जमायला हवी रे तुझ्या नवऱ्याला? जी जी गोष्ट या माणसाला जमते ती प्रत्येक गोष्ट तुझ्या नवऱ्याला जमायला हवी. असं नाहीच आहे, पण मला सांग, जमणार आहे का असं बुक्कीने कुलूप फोडणं? जमणार आहे का तुम्हाला? आपला काही साईड बिझनेस आहे का रॉबरी करण्याचा? जाऊ दे. का फोडायच्यात आपल्याला लोकांची कुलप? तसं नाहीये, आणि पण- हा डब्बा पण ना मगाशी मी ऑलमोस्ट खोलला होता, म्हणून आता त्याच्याने पटकन उघडलेला आहे. त्याला काय कौतुक नाही काही सांगू. काही सांगताय आता तुम्ही. त्यांनी समोर माझ्या समोर असा उघडला. जाऊ दे की काका, कशाला आता एवढं चाला की तुझा बाप काका काय बोलतो रे? काका ना. काका आहे काय मी? नाही. ए, शपथ. चल ना, घेतलं चल. झालं ना डबा? चल. दे डबा झालं. झाला. मेथीचे लाडू तुझे कौतुकाचे. ठेव कशात ठेवायचे मी ते? तीच लाडू होतोय. हा. लगा लगा मी तीच लाडू भारी. तुम्ही खाणार का मेथीचे लाडू? नाही खाऊ हे, की, जा. उघडा ना जरा परत. नाही असं देख त्याला काय. घ्या घ्या. नाही, अहो, असं ते अहो, खा- छान तुपातले असं. ऍक्च्युली माझ्या आईला गुडघेदुखी आहे ना, म्हणून तिच्यासाठी बनवले होते मी. असं होय? खाऊन बघा. हो. नाही नाही, मग मी तिची लाडू बेस्ट. हो. काय त्रास होत असेल तर मी तिची लाडू बेस्ट. हो, मग. ना अजून एक उपाय सांगू तुम्हाला. काय करायचं, बदामाचं तेल घ्यायचं, त्याच्यात एक नाही वाईस ती मिरी बिरी टाकायची, हा वाईस ती तिळाचं तेल टाकायचं, आंबे हळद टाकायची, हळद. ती चांगलं उवाळायचं, हा. गरम करायचं, हा. आणि चांगलं कडलं की नाही मुंगुड गेला लावायचं. हो का? वाटे म्हणजे सरळच होते ते. काय सांगता? बरं वाटेल आईला? म्हातारी 3 दिवसात उड्या मारायला लागेल. वा. कांगारून म्हातारी बाजूबाजूला उभे केलं की नाही कळायचंच नाही कुठला कांगार कुठली म्हातारी. काय बोलायचं तुम्हाला? लेपच असतो तो भारी आपला. मी आईला सांगतेच आहे करून बघायला. मग काय 20 वर्ष पुढची म्हशीच्या मागे जरी पळत गेली की नाही म्हातारी, म्हशी दमतेला म्हातारी काय जमणार नाही. काय बोलायचं तुम्हाला? तुम्ही करू बघा, करू नाही, बघा. नक्की नाही करून जमणार बघा. मित्रा. ए नाही जमणार ते. हिची आई आहे ना, तिच्या हातातनं तो लोकरीचा गोंडा असा घरंगळत गेला ना, तर अख्खी सोसायटी गोळा करते, स्वतः उठत नाही. मशीनच्या मागे काय पळणार आहे म्हातारी? काय म्हणाला तुम्ही? आईला म्हातारी म्हणताय? लाज वाटते तुम्हाला? आणि तो हातीराईत माणूस, त्याने माझ्या आईसाठी उपाय सांगितला आणि तुम्ही चेष्टा करताय आईची. अरे कसले डोंबलाचे उपाय सांगतोय? 65 वर्षांची आहे तुझी आई, या वयात होणार आहेत आजार. कसले आजार? ए, बाबा चल ना, कशाला नाही, टाकत असं बोल बसतोय? नका बरं का. म्हातारा म्हणजे काय लगेच काय असं सोडून द्यायचं होय तेव्हा? ए, शपथ. हा आता तुम्हाला लागा वर्ष 2 वर्षात काय काय होईल ह्यांनी तुम्हाला सोडलं म्हणजे मग मला कशाला काय होईल रे? हा? हा? चांगला धडधाकट आहे, तरुण आहे मी. काय वय आहे तुमचं? 33. चला वाटत नाही लागा गांडा होत आहे. हा ते जरा चेहऱ्यामुळे 28 वाटतो मी. नाही 55 वाटताय. होय तर 55 वाटताय तुम्ही लगा. ह्या वाटते ते 26-27. मला आल्यालाच वाटलं लगा बिचारीचं म्हाताऱ्यावर लगीन लावून दिले ते काय. आल्यालाच वाटलं तुम्हाला खरं. थँक्यू. तुम्हाला माहिती, माझी एक मैत्रीण मला नेहमी म्हणते, तुझा नवरा न तुझ्याविषयी म्हाताराच दिसतो. कुठली मैत्रीण बोलतोय? कुठली मैत्रीण बोलतोय? आहे माझी एक काय मैत्रीण. गपोस काय कोणी काय बोलत नाही. सांगते मोठी 55चा वाटतोय आहे. चल रे चला, चला. चल 55चा वाटतं सांगतो. चल ए, चल, चल. सर्जेराव, चला आपण गप्पा मारू. मी तुम्हाला ना आमच्या लग्नाची गोष्ट सांगते. आ, तू मोठी दामले, तुला सगळ्या लग्नाच्या गोष्टी सांगायच्या आहेत तुझ्या. लग्नाची गोष्ट चल रे चल. एकच लग्न झालंय आपलं, लग्नाच्या गोष्टी वगैरे नाही सांगायच्या. मला सांग. जळू नका उगाच. जळू नका. चला. चल ए जा चल चल लगेच जा. जातो, जातो. आला मोठा. आणि गप्पा नाही मारायचं त्याच्याशी अजिबात. हा? कॉन्सन्ट्रेट करून द्यायचं त्याला गाडीवर. अहं. सांगतोय मोठा. तसलं टेन्शन घेऊ नका दादा. 8 वर्ष झालं गाडी चालवती. वहिनीसने खड्डा सुद्धा लागून देणार नाही. हा? कळलं का? घाटातनं सुद्धा डोळं मिटून गाडी घेऊन जातोय मी. ए म्हणजे आपलं वेगळंच आहे. तुम्हाला सांगतो त्या दिवशी गाडी घेऊन निघालो तू, मध्येच डोळा लागला. हा.
जाग आली की नाही बाजूच्या पॅसेंजरला विचारलं घाट गेला होय म्हणला "अहो, काय कवाच गेलाय घाट अरे आपलं म्हणजे ड्रायव्हिंग ड्रायव्हिंगच मी हिंदू चालू असतोय स्टेअरिंगवर हात आपला वळतच जातोय आपला मला आई शपथ, हे कसलं वर नेणार आपण. टॅलेंटच आहे डोळे बंद करायचे आणि घाट उतरायचं. मला तुम्ही हे टेक्निक शिकवा. मला खूप आवडतं गाडी चालवायला. हे टेक्निक नाहीये, हे त्याचं चांगलं नशीब आहे. त्या दिवशी तो वाचला, नाहीतर आता ना अख्खी चोरबोडी फोटोत असती लंगोटीवर. काय बोलताय टेक्निक शिकते. वाटेल नाही नाही ए बाबा, मुळात तुला घाटाने का जायचंय? नॅशनल हायवे दिलाय ना, त्याच्याने जा. आज काय करताय दादा थंडीची दिवस आहे ती हा मग घाटात म्हणजे असं धुकं पसरलेलं असतंय कसलं भारी वाटतंय माहितीये का संध्याकाळच्या टायमाला धुक्यातनं गाडी गेली की नाही ढगातनं इमान चाललंय असंच वाटतंय आई गं. आणि बायकासनी म्हणजे धुकं लय आवडतो माझ्या बायकोला घेऊन गेलो तुम्ही त्या दिवशी तर बायको म्हणजे थांबा गाडी थांबवा मला उतरू द्या धुक्यात उतरली खाली आई शपथ, मग? बायकांना लगेच धुकं दिसलं की बाबा गाडीत मला उतरायला पण खूप आवडतं पण हे थांबत असेल गाडी. त्या दिवशी बायको उतरली धुक्यातनं निघालेली मागणं गेलून भॉ केलं दसाकलीच लगेच वा. बायकांना काय कळतंय धुक्यात कोण धरतय ती लगेच कानात म्हणलं अगं मी आहे मी लगेच पिटी मारली मला आई गं, किती रोमॅन्टिक. बायकासनी कळतोय पण स्पर्श बायकासनी लगेच कळतोय त्यामुळे समजून करायला लागतंय सगळं टेन्शन घेऊ नका पण टेन्शन घेऊ नका जाऊ धुक्यात माझ्या आपण म्हणजे जाऊया ना. नाही नाही, माझी नाही, माझा नाही, फोटो पण नाही, काढा. नाही जायचं, नाही जायचं. का नाही जायचं? धुक्यात नाही जायचं. अहो, जाऊ दे ना. धुक्यात नाही जायचं, कॅन्सल. पण गाडी तिथून नाही जाणार आहे जायचं. वाटेने. नाही, काय नाही. प्रॉब्लेम आहे तुमचा? मला मी सांगतोय कळतच म्हणून. नाहीये. मी सांगतो. तुम्ही फातिमा मॅडम त्याला मला नाही. बोला की वळागलं की लगा त्याला काय येतो नंबर शिव आहे हा हो धुक्यात दचकावलं होतं त्या दिवशी तुम्हाला वळागलंय हा नाही पैसे कुठं हो आता अहो काय एवढं नातं तयार झालंय आपलं प्रवासात आणि पैसे कसलं दोस्ती मी पैसे काय नाही का तरी आपलं चहा पाणी पाजा भेटल्या वाज झालं तुमचे आले का मिस्टर दुबईला गेले ते हा नाही हो जाऊ देवा आता काय इथं कुठतरी आपलं बाजूला मनोरम व्हायचं त्याला काय होतंय तो आता एवढा लांब माणूस गेलाय म्हणल्यावर येणारच की गावा तरी तो का शनिवार रविवारच येणार आहे तो दुबईमधनं हा टेन्शन घेऊ नका नाही जरा पॅसेंजर आहे ती वाईस करतो निवांत मध्ये फोन करतो ठेवू का मग हे असं असते बघा आमचं तात्या कामकाज ए तुझा बाप तात्या काय झालं? तात्या काय बोलतो यार? मग समवयस्क आहे ना, मग हे बोल दादा बोल भावा बोल तात्या नाही काय भाऊ बोलतो? अहो, तसं नाही ती बिचारी नवरा दुबईला असतो ना तिचा मग तो तिकडे रमलाय हा, तर हिनं कुठं मन रमवायचं ना म्हणून तू बोलतोस. हा तर त्या फोन करते तर आपण काय आपलं बोलायचं गप्पा मारायचं आपलं काय बरं वाटलं तर वाटलं बरोबर आहे. असं आहे ना हा. गप्पा मारलं किंवा बायकाच वाटतंय बरं हा. आपलं जेवढं होतं तेवढं करायचं आपलं त्याला मला काय? पण गप्पा मारायला खूप आवडतात हा. माझ्याशी. म्हणजे हे एकटे असतात. माझ्याशी. नाही, माझ्याशी मी गप्पा- सांगते नाही, आपण खूप गप्पा गप्पा मारू. मारायला आवडतात म्हणून ना, त्याच्याशी साधा गप्पा साधा नाही मारायचा, त्याच्याशी नाही मारायचा असं गप्पा. का वागताय तुम्ही? हा माणूस अनोळखी आहे, याच्यासोबत तू जायला पण नाही पाहिजेस. मला विश्वास नाही माणसावर. ए दादा काय बोलताय लागा नाही विश्वास तुझ्यावर. हा विश्वास नाही म्हणजे ए शपथ. आयला ड्रायव्हर आहे म्हणजे काय आलतू फालतोय होय कोण असं नव्हतं म्हणत सॉरी. लगा बहिणीसारखी आहे ते माझ्या त्या काय बोलताय कळतंय का तुम्हाला आपलं कसं असतंय माहितीये का आपली बहीण सुखरूप पुचली पाहिजे हे जेव्हा नियम असतोय आपला आणि टेन्शन घ्यायचं नाही तुमची बायको जेवढ्या वेळ माझ्याबरोबर आहे की नाही सगळ्यात शेफ आहे कोण बघल काय त्यांच्याकडं उभा कापीन त्याला बापरे. माझं म्हणजे माहित नाही तुम्हाला नजर वळावली की नाही इकडून बुक्की मारतोय मी या बाय. नजर इकडेच असती वळून बघल काय परत मान अशी होईल नजर इकडे जाणार नाही माझं लय तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही शेप आहे त्या बघितलं का? नाहीतर तुम्ही मला कोणी धक्का मारून गेला की मला सॉरी म्हणायला लावता. हा, मग आपल्याला कसं भांडता जाऊन त्याच्याशी. नाही भांडत नाही. हा परका माणूस माझ्यासाठी भांडणार आहे म्हणतोय. जाऊ देऊ तुमच्या सारख्यांच्या नवऱ्यांचा प्रॉब्लेमच असते ती हो ना. कसं सुंदर बाई असली आणि सुमार नवरा असला की नाही संशयच घेतोय तो. ते असतंच तसं. सुमार कोणाला असू द्या, बोलतो? असू द्या. मी नाही चिडेन. मी सुमार कोणाला बोलतो रे? असू द्या. सुमार कोणाला बोलतो? खरं बोललं की झटाकतंय माणसाला आता काय येतो होतं मला बोलतो, असं. मोठा. नाही आहे आता होतं. तुम्ही आहे तर आहे ना सुमार ए, बरं, सुमार आहे ते आहे वय म्हणजे 55-26 केवढा आहे लागाई हा माझ्या डोक्यात चाललाय मी याला मारेन. नको ना, मारेन. कशाला एवढं अहो खराब मामा बोलताय? जाऊ दे की तुम्ही नका ना तुझा लगा. मामाचा तुझा हे आईचा भाऊ मामा असू द्या, म्हणजे- असू द्या. चला, चला. हा? आपण जाऊया. नाही आम्ही जायचं. ए, निघतो. नाही जायचं. आम्ही याला ठेव निघतो. खाली खाली ठेव. नाही जायचं. का? काय झालं
मी जाईन तिला घेऊन. खाली ठेव. अहो पण तुम्हाला सुट्टी नाहीये. मी बघेन सुट्टीचं काय करायचं. खाली ठेव. तिला हे करतोय. चल चल नाही पाहिजे. दादा भावासारखा मी येतो आहे. सोडायला. मी बोलतो बॉसशी काय बोलायचं ते. चल. नक्की. हा बरं राहू द्या. चला मॅडम चावी दे. घ्या चावी. कार्ड आहे माझं. कवा गरज लागली तर बोलवा मग मला. हो, काय गरज नक्की. नाही तुझी. काय गरज नाही. तिची ती एकटी चालवेल. काय लगा माणूस आहे. तुम निघलो चलो. अहो नाही पाहिजे सर्व्हिसच नको. असं ठीक आहे, नाही, जाऊ असं द्या. नका काय बोलू. असू दे. Sorry हा दादा, sorry.